तर नमस्कार मंडळी, मी आहे ना, माझा आजचा दिवस आहे ना पूर्ण मुंबई लोकल मध्ये घालवणार आहे. तुम्ही म्हणत असाल यामध्ये काय मोठी गोष्ट आहे. मुंबई लोकलची ट्रेन जर्नी आहे ना, ही इंडियामधली सर्वात वन ऑफ द मोस्ट डेंजरस ट्रेन जर्नी मध्ये येतं. ठीक आहे, मी ट्रॅव्हल करेल, पण मध्ये चढू कसं? तिथं पाय ठेवायला जागा नाही, मागलचे पुढच्या धक्का देत आहेत. स्टेशन पूर्ण गर्दीनं भरलेलं आहे. मला हेच प्रश्न पडलाय, मी चढू कसं? तर मी सकाळी उठून लोकल स्टेशनवर पोहोचलो. मला माहित होतं की प्लॅटफॉर्म क्राऊडेड असतो, पण हे तिथं गेल्यावर कळलं की लोक प्लॅटफॉर्मच्या ऑपोजिट साईडनं सुद्धा ट्रेनमध्ये चढतात. आणि याच मुंबई लोकलमध्ये दररोज 10 मिलियन पॅसेंजर ट्रॅव्हल करतात. 1 कोटी. काही देशांच्या जनसंख्येपेक्षा जास्त पॅसेंजर फक्त एका दिवसामध्ये ट्रॅव्हल करतात. क्रेझी नंबर आहे. आणि याच मुंबई लोकलच्या नेटवर्कला भरपूर जण मुंबईची लाईफलाईन सुद्धा म्हणतात. इकडे येऊन व्हिडिओ रेकॉर्ड करायला आलो होतो आणि इकडं आलो तर डायरेक्ट इथे ट्रेन येऊन थांबल्या. सो बॅड. जेव्हा माझ्या आसपास माणसं असतात ना, तेव्हा मी 100% कॅमेरा कॉन्शियस होऊन जातो. आधीच तर मी ट्रेनमध्ये कसं बसू या प्रेशरमध्ये आहे, आणि ट्रेन आधीच्या स्टेशनवरून भरून येत आहेत. भावानं मध्ये कसं जाऊ मी? बेकार गर्दी आहे इथे. लिटरली ते मागं हे करून जात आहेत. ही ट्रेन आधीच भरून आलती, त्यामुळे कोणाला चढता आलं नाही. तुम्हाला सांगतो, पहिली लोकल गेली बरं. जेवढे बसले होते ना, त्याच्याहून जास्त लोक आता ह्या दुसऱ्या लोकलसाठी वेट करतायत. आणि लोकांना लिटरली असं लटकून जात आहेत. येस ऑफकोर्स गाईज, मला थोड्या वेळासाठी बाजूला थांबावं लागलं. एवढ्या गर्दीमध्ये चुकीनं प्लॅटफॉर्मच्या खाली पाय गेला तर काय करू बाबा. आणि आता थोडी गर्दी कमी झाल्यावर आता वेळ आली होती फर्स्ट ट्राय करायची ट्रेनमध्ये चढण्यासाठी. मला आहे ना, ट्रेनमध्ये चढता आलं नाही, कारण ट्रेनच्या दारामध्ये 10-12 माणसं थांबले होते. ऐसे तो नाही चलेगा कृष्णा, कुछ तो करना पडेगा. आता मी चाललोय सेकंड ट्राय करायसाठी, आणि सध्या गर्दी कमी आहे, त्याच्यामुळं मला इझिली चढता येईल. मुंबईची लोकल ट्रेन म्हणजे फक्त एक प्रवास नाही, तर ही रोजची एक परीक्षा आहे. सकाळी ट्रेन स्टेशनवर येण्याआधी हजारो लोक प्लॅटफॉर्मवर उभे असतात. ट्रेन येताच काही सेकंदात आत शिरावं लागतं. इतकी गर्दी असते की श्वास घ्यायला जागा मिळत नाही, पण तरीही लाखो लोक हा रोज प्रवास करतात, कारण त्यांच्यासाठी हीच जीवनरेखा आहे. बाहेरून पाहायला सोपं वाटतं, पण रोज ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांना यांची खरी किंमत माहीत असते. मुंबई लोकलमध्ये प्रवास करणं म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही. हा दररोज संघर्ष आहे. हा एक वेळशी चाललेला एक शर्यतीसारखा प्रवास. कधी कधी लोकांना तासनतास उभं राहून प्रवास करावा लागतो, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर हार मानल्याची दिसत नाही. ठाण्यापर्यंत आलोय मी आता. अजून मला CST ला जायचंय. चला भाऊ, आता सकाळपासून फिरवलोय, त्यामुळे आता भूक लागल्या. मी आहे ना, थोडं खाऊन घेतो. काय तर काका एक वडापाव द्या. किती रुपये? 13. आता टाइम झालाय, आता 10-15 झाले तर ना. आता कुठं गर्दी नॉर्मलाइज झाल्या, म्हणजे जे सकाळी भरून जात होत्या ना गाड्या, ते कमी झाल्या. आता खूप इन्सेन होते गर्दी सकाळी. तरी पण अजून पण दिसते इथे. आणि सर्वात जास्त कसं दादरला जास्त जाणारे आहेत. CSMT ला तेवढी गर्दी नाही असं म्हणू लागले, कारण मी जेव्हा लोकलमध्ये होतं ना, तिथले पॅसेंजर बोलू लागले. वडापाव खाऊन आता मला निघायचं होतं CSMT कडे. जेव्हा मी दादरमधून ट्रेनमध्ये बसलो तर ट्रेनमध्ये गर्दीच नव्हती. लिटरली सीट सगळ्या मोकळ्या होत्या, पण काही वेळाखाली या ट्रेनमध्ये थांबायला सुद्धा जागा नव्हती. आणि काहीच वेळात मी स्टेशनवर पोहोचलो. लो बाय ने पहुंच गया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. क्रेझी स्टेशन आहे बाकी असो. लोक म्हणतात हे एक फक्त स्टेशन आहे, पण मला सांगा, कुठे असतं असं स्टेशन? तुम्ही इथं उतरल्यावर तुम्हाला असं वाटेल आपण एका वेगळ्याच काळात आलोय. CSMT हे फक्त ट्रेनचं जंक्शन नाहीये, तर हा आपला अभिमानाचा वारसा आहे. या वास्तूला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. हे बघताना अंगावर काटा येतो. मी आहे ना, तर स्टेशनच्या बाहेर आलोय, आणि इथलं सगळं बघून आहे ना, ब्रिटिश शैलीमधलं बांधकाम, जे की चांगलं दिसतंय. तिथं लावलेला आहे हिरवा कपडा, कारण इथं रेस्टोरेशन चालू असतं. हे की चांगलं
जे की चांगली गोष्ट आहे. हो हे बघा वर आवड आहे बाबा. आणि मी एवढं सांगू शकतो, मी ज्या एरियामधून आलोय ना त्या एरियापेक्षा हा एरिया आहे ना फार बेटर आहे, फार मोर दॅन बेटर. कारण दिसतं इथं CSMT ला रेल्वे डिपार्टमेंट खूप ऍक्टिव्ह आहे. साफसफाई वगैरे क्लिअर चालू आहे. नंतर जायला नाही भेटणार ना. यार मी गलत साईडच्या बाहेर आ गया क्या? अरे मी चुकीच्या साईडला बाहेर आलोय का? कशी आहे बस? ऑन पेस. आता मी इथं आलोय ना, आपण आहे ना थोडं याच्या हिस्ट्रीकडे जाऊन बघूया. भारतातली पहिली पॅसेंजर ट्रेन पोरबंदर म्हणजे आताच CSMT पोरबंदर मधून ते ठाणेपर्यंत धावली होती. स्टेशनच्या पुढीच आहे ना मुंबईची महानगरपालिका. हे पहा महानगरपालिका. दिसायला तर खूप सुंदर आहे. खरं म्हणलं तर हा एरिया सुंदर आहे, खास करून आपली याचे रेल्वे स्टेशन. चला आता मी तिकडल्या साईडला जाऊन येतो आणि मला जायचे गेटवे ऑफ इंडियाकडे. माझा माईक खराब झाला नाही तर व्हॉइस एकदम क्लिअर आला असता. इथं पण एक मार्केट आहे. आयफोनचे कव्हर भेटतंय तिथं, पुन्हा कपडे, इलेक्ट्रॉनिक सामान आहे इथे. चला बघूया ही रस्ता मला कुठे नेते. मला माहित नाही कुठं जाणार आहे, बघून तर घेऊया. आज पण मी इथं काय करणार आहे काहीच नाही. तो जो खालचा रस्ता घेऊन आलो होतो ना त्या रस्त्यानं मी आलोय याच्या पुढं स्टेशनच्या. भारी यार दिसायला महानगरपालिका. आणि तिकडे कशाच तरी प्रोटेस्ट चालू आहे. पोलीस बंदोबस्त झालेला आहे. मला वाटतं तिकडे प्रोटेस्ट चालू आहे कशाच तरी. आणि इकडं मेट्रो आहे, मुंबई मेट्रो ॲक्वा लाईन. नंतर जाईल एकदम प्रॉपर पुढे रेल्वे स्टेशनच्या. आणि इथं भरपूर जणांचा फोटोशूट पण चालू आहे. ती बस आहे, ती बस जात्या गेटवे ऑफ इंडियाला. मला त्याच्यात बसून जायचंय. लेट्स गो गाईज. देख जागा भेटावी. बसमध्ये बसायला जागा नव्हती त्यामुळे मला उभा टाकून यावं लागलं. क्रेझी आहे यार. हे आहे ना माझ्या साईडला हे ताज हॉटेल आहे. हे ताज हॉटेलची बॅक साईड आहे. तो जो आहे ना फेमस ते आहे फ्रंट साईड ताज हॉटेल. लहानपणापासून फोटोमध्ये बघत आलो. आज फायनली मी गेटवे ऑफ इंडिया समोर उभा आहे. किती वेळा वाटायचं एक दिवस नक्की येणार आणि आज तो दिवस आलाय. आजूबाजूला हजारो लोक आहेत, प्रत्येक जण आपल्या स्टोरी मध्ये हरवलेला. आणि हे बघा घामानं पार पूर्ण माझं शर्ट पांढरं झालेलं आहे. घामान आहे ना पूर्ण शर्ट माझं पांढरं पडलंय. सकाळपासून फिरतोयच ना लोकल मध्ये, नुसता घाम जिकडे होईल. आणि जास्त गरमीच आहे आज. मला समोरचा समुद्र, थंड वारा आणि मुंबईची एनर्जी खरंच काहीतरी वेगळं फील होतं. ये देखो इतनी धूप है कि ये पानी भी गर्म हो गया. तो आज के लिए इतना ही. मिलते हैं ऐसे एक नए वीडियो में. तब तक आप वीडियो को लाइक और मुझे सब्सक्राइब कर लीजिए. ऐसे अवतार में थोड़ी वीडियो बनाऊंगा मैं, नहीं ना, इसलिए आज के लिए इतना ही. ठीक है.